निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन होत असताना तिथे तयारी नेमकी कशी करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भातला आढावा जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडे जाऊयात। सध्या ते या धरण परिसरामध्ये उपस्थित आहेत। नितीन, कविता, निश्चितच जर आता तुम्ही पाहिलं माझ्या दृश्यात या मागे तू जर पाहिलं तर मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे धरण आहे निळवंडे धरण, ही भिंत आहे आणि या भिंतीच्या वरच एक पॅन्डॉल टाकण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या काही क्षणात पोहोचतील। शिर्डी संस्थानच्या हेलिपॅडवरून त्यांचं प्रयाण झालेलं आहे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये ते या धरणावर येतील। या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम ते या धरणाची हवाई पाहणी करणार आहेत। हवाई पाहणी केल्यानंतर धरणाच्या त्या जवळच हेलिपॅड आहे, त्या ठिकाणी ते उतरतील। त्या ठिकाणी जलपूजन केलं जाईल त्यांच्या हस्ते आणि त्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं जे लोकार्पण आहे ते त्यांच्या हस्ते पार पडेल। यावेळेस त्यांच्याबरोबर सीएम, दोन्ही डीसीएम, पालकमंत्री विखे याचबरोबर जे निमंत्रित 22 ते 23 निमंत्रित आहेत ते या धरणाच्या भिंतीवर असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पुढच्या काही क्षणात पार पडेल। म्हणजे एक 10 ते 15 मिनिटाची वेळ त्यांची या ठिकाणी राखीव आहे। या 15 ते 20 मिनिटात पंतप्रधान मोदी धरणाची पाहणी करतील, जलपूजन करतील आणि जलपूजन केल्यानंतर ते धरणाच्या डाव्या कालव्याला लोकार्पण करतील। महत्त्वाचं म्हणजे जवळपास 54 वर्षांपासून या धरणाचं काम रखडलेलं होतं। काम पूर्ण झालं, कालवे पूर्ण झाले आणि 54 वर्षानंतर आज जवळपास डाव्या कालव्याच्या माध्यमातून 110 गावांना त्याचा फायदा होणार आहे। निश्चितच 110 गावातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। कविता, शेकडो गावांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। गेली अनेक वर्ष या प्रकल्पाच्या पूर्ततेची वाट पाहिली होती या सगळ्या गावांनी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास 50 वर्षांनंतर पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाते आणि त्यामुळे अर्थातच संपूर्ण जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निळवंडे धरणाकडे रवाना झालेले आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल, जसं आता आपल्याला नितीन ओझा सांगत होते आणि त्यानंतर या प्रकल्पाचं लोकार्पण होईल। अगदी मोजक्याच व्यक्तींना, व्हीआयपीजना इथे आमंत्रित करण्यात आलेले आहे। नितीन, तुम्ही राहाच आपल्यासोबत, या संदर्भातल्या आणखी अपडेट आपल्याकडे जाणून घेऊ। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत करण्यात आलं। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं। विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं, त्यानंतर सगळेजण शिर्डी मंदिरामध्ये गेले होते आणि आता ही जी दृश्य आपण पाहतात हेलिकॉप्टरची, हे हेलिकॉप्टर निळवंडे धरणाजवळ उतरणार आहे। याच हेलिकॉप्टरमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या प्रवास करतात। निळवंडे धरणाजवळ एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे, मात्र सध्या पंतप्रधान मोदी यांच्या आगमनामुळे इथं प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुणालाही इथे जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये। कार्यक्रमाच्या ठिकाणी जलपूजन होईल आणि त्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण होईल। या डाव्या कालव्यामधून येणाऱ्या पाण्यासाठी या परिसरातल्या अनेक गावांनी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहिलेली आहे। जवळपास 180 पेक्षा जास्त गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे। 50 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती, मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झाला नव्हता। निवडणुकांच्या तोंडावर इतके रखडलेले प्रकल्प पूर्ण जर होत असतील तर ते लोकांपर्यंत त्याचा संदेश पोहोचवणं हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे सुद्धा या दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शिर्डी दौरा जवळपास आजचा 3.5 तासांचा दौरा, ज्याच्यामध्ये विविध प्रकल्पांचं लोकार्पण होतंय, मात्र सगळ्यात जास्त लक्ष लागलं होतं ते निळवंडे धरणाच्या या लोकार्पणाकडे। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं हे लोकार्पण होणार आहे। या डाव्या कालव्यामधून 180 पेक्षा अहमदनगरमधल्या 180 पेक्षा जास्त गावांना पाणी पुरवठा होऊ शकणार आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। या वर्षीचं पर्जन्यमान जर आपण पाहिलं तर मान्सूनमध्ये महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्राला पावसानं बऱ्यापैकी ओढ दिली होती। शेवटच्या टप्प्यामध्ये पाऊस आला खरा, मात्र पुरेसा पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची चिंता भेडसावणं हे स्वाभाविक आहे। मात्र निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं याच वर्षी लोकार्पण होत असल्यामुळे अनेक गावांसाठी हा मोठा दिलासा आहे। अगदी थोड्या वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्यानंतर या छोटेखानी कार्यक्रमाला सुरुवात होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याचे प्रत्येक अपडेट्स आपण एबीपी माझावर पाहताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये गेले। मंदिरातही अनेक कार्यक्रम होते। मंदिरामधली दर्शन रांग, जी एसी दर्शन रांग करण्यात आलेली आहे, अत्याधुनिक दर्शन रांग करण्यात आलेली आहे, तिचंही उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। देशभरातून, जगभरातून
भाविक हे शिर्डीच्या मंदिरामध्ये येत असतात आणि त्यांचं दर्शन सुलभ व्हावं, सोपं व्हावं यासाठी एक मोठी व्यवस्था साई संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या प्रित्यर्थ आज या व्यवस्थेचं उद्घाटनही करण्यात आलं। निळवंडे धरणाची ही दृश्य आपण पाहताय, हाच तो डावा कालवा ज्याचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अगदी काही वेळातच होईल। एक छोटेखानी पूजा इथे केली जाईल, जलपूजनाचा कार्यक्रम असेल आणि काही निमंत्रित आहेत ज्यांना इथे बोलावण्यात आलेलं आहे। प्रशासकीय अधिकारी असतील आणि महाराष्ट्राचे दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये आहेत। शिर्डीतल्या साई संस्थांमध्ये साई मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर निळवंडेकडे आलेलं आहे। पुन्हा एकदा नितीन ओझा यांच्याकडे जाऊयात। नितीन, हेलिकॉप्टर अगदी दृष्टिक्षेपात दिसते। निश्चितच कविता, आपण जर पाहिले मागे दृश्यांमध्ये तर भिंतीच्या बॅक वॉटरला त्या ठिकाणी 3 हेलिपॅड बनवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी येताना धरणाचा जो बॅक वॉटर आहे त्याची सुद्धा पाहणी केली आहे, धरणाची पुढच्या बाजूने पाहणी केली आहे, धरणाला एक राऊंड मारून ते हेलिकॉप्टर आता त्या हेलिपॅडवर विसावलंय। पुढच्या काही क्षणात त्या हेलिकॉप्टरमधून उतरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्याबरोबरचे सर्व मान्यवर हे कार्यक्रमस्थळी पोहोचतील। एक 5 ते 7 मिनिटाचा तो प्रवास त्यांचा जवळचा आहे आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जो मुख्य कार्यक्रम आहे जलपूजन आणि डाव्या कालव्याचं लोकार्पण, हे दोन्ही कार्यक्रम तात्काळ सुरू होतील। आणि निश्चितच एक आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान कदाचित अकोले तालुक्यात येण्याची ही पहिली वेळ असावी आणि पंतप्रधान या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे या तालुक्याला तो सुद्धा वेगळा आहे। आणि आता हा जो लोकार्पण सोहळा होतोय त्यामुळे कुठेतरी 110 गावातील लाभधारक निश्चितच आनंद व्यक्त करतील। कविता, आणि ही दृश्य आपण पाहतोय, 2 हेलिकॉप्टर इथे उतरलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला हेलिकॉप्टरमधूनच आगमन होतंय। अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी असतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असतील। एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर पाहताय। हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, त्यामुळे कुणालाही तिथे जायला परवानगी नाहीये, माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा इथे जायला परवानगी नाहीये, त्यामुळे अगदी लांबून ही दृश्य आपल्याला दिसतात। पण एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर तुम्ही पाहताय, निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर लँड झाले आणि अगदी काही वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होते। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लोकार्पणाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या निळवंडे धरणाच्या बाजूला उतरलेले आहेत। काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जलपूजन करून या प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाणार आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडे। नितीन, हा प्रकल्प आणि निळवंडे धरणाचा डावा कालवा इतका महत्त्वाचा का आहे अहमदनगरकरांसाठी? निश्चितच कविता, जर पाहिलं तर 1970 साली सर्वात प्रथम जो उत्तरनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिसर आहे त्यासाठी धरण व्हावं अशी मागणी पुढे आली होती। 1977 ला त्याला मंजुरी देण्यात आली, मात्र 77 ते 1991 पर्यंत धरणाची जागा निश्चित होत नव्हती। ज्या ठिकाणी जागा व्हायची त्या ठिकाणी विरोध होता। अखेर 1991 साली अकोले तालुक्यातील ज्या ठिकाणी आता धरण बांधले गेले त्या निळवंडे गावात धरणाला मंजुरी मिळाली आणि 2012 साली या धरणाचं काम पूर्ण झालं, भिंत बांधून पूर्ण झाली। मात्र जे कालवे पूर्ण रखडलेले होते ते कालवे पूर्ण होण्यासाठी 2023 उजाडावा लागला। मधल्या काळात निधीची कमतरता असेल किंवा विविध गोष्टी यामुळे कुठेतरी या कालव्यांची कामं रखडली गेली। निळवंडे कालवा कृती समिती असेल किंवा इतर शेतकरी यांनी वेळोवेळी या कालव्यांसाठी आंदोलनं सुद्धा केली, मात्र आज अखेर कुठेतरी डाव्या कालव्यावरील जे लाभधारक आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। उजव्या कालव्याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। शेवटचं ते काम पूर्ण झालं की त्यानंतर तिकडे सुद्धा पाणी सोडण्यात येईल आणि 52 वर्षानंतर ज्या 110 गावांना हे पाणी मिळणार आहे निश्चितच त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। आणि पंतप्रधान मोदी हे खास या 52 वर्षानंतर मिळणाऱ्या पाणी जो लाभधारकांना मिळणार आहे त्या आनंदात सहभागी होण्यासाठी थेट दिल्लीहून अकोलेसारख्या ग्रामीण भागात या निळवंडे धरणावर आलेत। कविता, आणि त्यांची दृश्य आपण पाहतोय, दोनही हेलिकॉप्टर लँड झालेली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हा सध्या कार्यक्रमस्थळी निघालेला आहे। अगदी काही क्षणांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। छोटेखानी कार्यक्रम असेल।
या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी या हेलिकॉप्टरनं संपूर्ण धरणांचा एक दौरा केला, हवाई दौरा ज्याला आपण म्हणू शकतो। धरणाची पाहणी केली, धरणामधल्या पाणीसाठ्याची पाहणी केली आणि त्यानंतर धरणाच्या अगदी बाजूला मागच्या बाजूला ही दोनही हेलिकॉप्टर्स लँड झालेली आहेत। पुढच्या 10-15 मिनिटांनंतर 10-15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम पूर्ण होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा निळवंडेहून रवाना होतील। कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतोय, दोन्ही हेलिकॉप्टर लँड झालेले आहेत आणि हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या जाताना दिसतात। निळवंडे गावामध्ये बांधण्यात आलेलं हे निळवंडे धरण जवळपास 52 वर्षांनी इथल्या आजूबाजूच्या शेकडो लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न साकार करणारं आज जेव्हा या डाव्या कालव्याचं लोकार्पण होईल त्यावेळेस पहिला कालवा या धरणाचा सगळ्यांसाठी खुला होईल आणि या कालव्यातून येणारं पाणी हे जितकं शेतीसाठी महत्त्वाचं असेल तितकंच रोजच्या वापरासाठी सुद्धा। आणि यावर्षी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतंय कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसानं बऱ्यापैकी ओढ दिली होती। निळवंडे धरण परिसरामधनं ही सगळी दृश्य आता आपण पाहत आहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण हा अहमदनगरकरांसाठी एक विशेष योग म्हणावा लागेल। जसं नितीन ओझा आपल्याला सांगतायत, कदाचित ही पहिलीच वेळ असावी की पंतप्रधान पदावरची व्यक्ती या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये पोहोचावी, पण मुद्दाही तसाच आहे, प्रसंगही तसाच आहे। गेली अनेक वर्ष रखडलेला हा प्रकल्प, गेली अनेक वर्ष रखडलेलं हे स्वप्न आज पूर्ण होतंय आणि याच स्वप्नाचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणावर दाखल झालेत। आज दिवसातले जवळपास 3.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शिर्डी दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र सगळ्यांचं प्रामुख्यानं लक्ष लागलं होतं ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लोकार्पणाचं। नितीन ओझा यांनी आपल्याला मगाशी सांगितलं की उजव्या कालव्याचं सुद्धा काम जवळपास पूर्ण झालेलं आहे, मात्र तो कालवा पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत येण्यासाठी अजून काही वेळ लागेल, पण डाव्या कालव्याचं लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर सगळ्याच आजूबाजूच्या गावांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातल्या शिर्डी दौऱ्यावर आहेत। नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेतलं, पाद्यपूजन आरती केली आणि सध्या नरेंद्र मोदी हे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या उद्घाटनासाठी पोहोचलेत। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर शिर्डी विमानतळाच्या शेजारीच असलेल्या सभास्थळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होतील आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक जाहीर सभा होईल। आता ही जी दृश्य आपण पाहता ही निळवंडे धरणावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर लँड झालं तेव्हाची ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरसह आणखी एक हेलिकॉप्टर इथे लँड झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा पंतप्रधानांसोबत आहेत। काही वेळापूर्वीच ही दोन्ही हेलिकॉप्टर्स इथे लँड झाली। अगदी 15 ते 20 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लोकार्पणाचा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून निघतील आणि सभास्थळी जातील। सभास्थळी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा झालेली आहे। इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्ण होईल। शिर्डी दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं। सुरुवात या दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झाली। साईबाबांच्या दर्शनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये साईंचं दर्शन घेतलं, पाद्यपूजन केलं, आरती केली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या निळवंडे धरणावर पोहोचलेत। अगदी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निळवंडे धरण परिसरामध्ये दाखल झालाय। हेलिकॉप्टर लँड होण्या अगोदर नरेंद्र मोदी यांनी धरणाची पाहणी सुद्धा केली। जवळपास 50 वर्षांनंतर पूर्ण होणारं हे अहमदनगर वासियांचं स्वप्न। अहमदनगरमधले बरेचसे जिल्हे आणि नाशिकमधला एक तालुका, अहमदनगरमधले अनेक तालुके आणि नाशिकमधला एक तालुका यांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होणार आहे। डाव्या कालव्याचं आज उद्घाटन होतंय आणि नाशिककरांसाठी आणि अहमदनगरकरांसाठी ही विशेष बाब आहे। काही वेळातच या प्रकल्पाचं लोकार्पण होईल आणि त्यानंतर उत्सुकता असेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची आणि त्यांच्या भाषणाची। सभेच्या ठिकाणी सुद्धा सध्या तयारी पूर्ण झालेली आहे, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, सुरक्षा व्यवस्था चोख आहे। सध्या सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। तर दुसरीकडे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे धरणाच्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करणार आहे तिथे आहेत। उजव्या बाजूची जी दृश्य आपण पाहताय ती सभास्थळावरची दृश्य आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत। सभेची आत्ताची तयारी नेमकी काय आहे मिकीकडून जाणून घेऊयात। मिकी, कविता, खरं तर शिर्डी
शिर्डीमध्ये आज एक उत्साहाचं वातावरण आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये दाखल झाले. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले, त्या ठिकाणी आरती केली आणि आता ते धरणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर त्यांनी हेलिकॉप्टरमधून या धरणाची पाहणी देखील केलेली आहे. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित आहे. धरणाचं काम कशा पद्धतीने झालेलं आहे आणि भविष्यात आता पुढं या धरणाचं पाणी कुठल्या कुठल्या गावांना मिळणार आहे याचा देखील आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे. आता अवघा 15 मिनिटात तिथून मोदी पुन्हा एकदा विमानतळाच्या जवळ जो मोठा एक मंडप टाकण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी ते सभा संबोधित करणार आहेत, लोकांना संबोधित करणार आहे. आता मी तिथंच आहे. जर आपण बघितलं तर इथं नगर, शिर्डी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येने इथं लोक आलेली आहेत. त्यांना मोदींना ऐकायचं आहे. वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण देखील या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. राज्यात सातत्याने ज्या पद्धतीने विकास कामं होत आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यावर लक्ष देऊन आहेत. त्या विकास कामांचा आढावा देखील त्यांच्याकडून घेतला जातो आणि त्यानंतर आता लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. आज 14,000 कोटी रुपयांचं जे विकास कामं आहेत, प्रकल्प आहेत, त्यांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमाच्या संदर्भात वेळीच होणार आहे. आणि आता आपण जर बघितलं तर संपूर्ण हा सभागृह जर बघितलं मंडप लोकांनी भरलेला आहे. अक्षरशः लोकांना बसण्यासुद्धा जागा नाही. मंडपाच्या बाहेर देखील मोठ्या संख्येने लोक उभे आहेत. मोदींना ऐकण्यासाठी बाहेर सुद्धा स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढचे 15 ते 20 मिनिटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीच्या या सभास्थळी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते या सगळ्या संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहेत. सगळ्यांचं लक्ष खरं तर आज या सभेकडे लागलेलं आहे. जे निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील ही सभा महत्त्वाची असणार आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा पहिले 2018 साली जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका लागलेल्या होत्या तेव्हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होता. योगायोगाने पुन्हा एकदा 5 राज्यांच्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि त्यानंतर ते इथं सभेला देखील संबोधित करणार आहेत. आणि गर्दी आपण बघू शकता, प्रचंड अशी गर्दी या शिर्डीच्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करणार आहेत. ते एक वेगळा उत्साह, जल्लोष या सगळ्या लोकांमध्ये पाहायला मिळतोय. कविता, पण आपल्याला गर्दी तर मोठी दिसतीये. समोरचा जर VIP चा ब्लॉक सोडला तर बाकी पाठीमागे प्रचंड मोठी गर्दी दिसतीये. जवळपास सगळ्या खुर्च्या भरलेल्या दिसतात आणि जसं तुम्ही सांगताय काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन होईल आणि या सभेला सुरुवात होईल. जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच सभेच्या ठिकाणी होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.